टिफिनसाठी अजून एक रेसिपी आणि त्याबरोबर इथे मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर प्रॉन्स मसाला। आणि हा कोळंबी मसाला खूप झटपट रेडी होतो, खाण्यामध्ये खूप टेस्टी असा तयार होतो। चपाती बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही झिंगा मसाल्याची रेसिपी आहे। तर चला बनवूया टिफिनसाठी चटपटीत झिंगा मसाला। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एक पातेला गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 10 ते 12 मेथीचे दाणे आपण यामध्ये टाकून घेऊया। मेथीचे दाणे थोडेसे तडकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया कांदा। तर इथे मी घेतलेला आहे एक मोठा कांदा, ज्याला बारीक चिरून घेतलेला आहे। तो कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथे मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कांद्याला सोनेरी रंग हे बघा आलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया प्रॉन्स। तर इथे मी घेतलेले होते 20 ते 25 प्रॉन्स, मध्यम साईजचे प्रॉन्स होते हे। तुम्ही जे मी प्रॉन्स म्हणजे कोळंबी बरोबर तयार करत आहे, तुम्ही कर्दी बरोबर सुद्धा अशा प्रकारे रेडी करू शकता हा मसाला। 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया कढीपत्ता, कारण कोळंबी आहे आणि कोळंबी किंवा फिशमध्ये कढीपत्त्याचा टेस्ट खूप छान येतो, तर नक्की तुम्ही टाका। त्यानंतर 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया हिरवी मिरचीची पेस्ट हाफ टीस्पून। त्याबरोबर टाकूया 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून टाकूया धणे पावडर। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया हाफ टीस्पून हळद, मीठ टाकूया चवीनुसार आणि पाणी टाकून घेऊया। तर इथे मी टोमॅटोचा पेस्ट टाकलेली आहे, तर यामध्येच पाणी टाकून घेतलेलं होतं, म्हणजे एक टोमॅटो मी ग्राइंड करून घेतलेलं होतं मिक्सर जारमध्ये। तो टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। लालसर असा टोमॅटो घेतलेला होता आणि हे बघा मस्त असं तेल जे आहे ना ते सुटलेलं आहे आणि आपला हा मसाला एकदम चांगल्या प्रकारे परतला गेलेला आहे। तर परत आपण थोडंसं हाय फ्लेमवरती परतून घेऊया आणि हे बघा झटपट असा हा टिफिनसाठी तयार होणारा कोळंबी मसाला आपला रेडी झालेला आहे। तर नक्की ट्राय करा ही तुम्ही कोळंबी मसाल्याची रेसिपी, तुम्हा सर्वांना खूप आवडेल, झटपट तयार होईल आणि बनवण्यामध्ये सुद्धा खूप सोपी आहे। तर ही कोळंबी मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून बघत आहात। तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि टिफिनसाठी मस्त अशी झटपट तयार होणारी कोळंबी मसाला चपाती बरोबर पराठा बरोबर खाण्यासाठी एकदम अशी परफेक्ट आहे। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे।